मंडळी, वर्ष होतं 2013. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीच्या निमित्तानं मुकेश आणि नीता अंबानी यांच्या वतीनं त्याच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वास्तविक वन डे आणि 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिन आधीच निवृत्त झाला होता, पण अवघ्या देशासमोर प्रश्न कायम होता, भारतीय संघाला दुसरा सचिन तेंडुलकर मिळणार का? करोडो देशवासियांच्या मनातला तो प्रश्न अभिनेता सलमान खाननं थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये का होईना पण थेट सचिन तेंडुलकरला विचारला. सलमाननं विचारलं की भविष्यात तुझे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स मोडणारा फलंदाज भारतात होऊ शकेल का? सचिन उभा राहिला. त्यानं एक कटाक्ष मागे वळून पाहिलं. तिथं उपस्थित भारतीय संघाच्या दिशेनं त्यानं आपली नजर फिरवली आणि पुन्हा सलमानकडे पाहत तो आत्मविश्वासानं म्हणाला, हो. आणि आता ते दोघं याच सभागृहात आहेत. त्यांची नावं आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा. मंडळी, गेल्या 11 वर्षात भारतात काय पण जगातही दुसरा सचिन तेंडुलकर झाला नाही, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही जगभर आपलं नाणं अगदी खणखणीतपणे वाजवून दाखवलं. त्या दोघांनीही सचिनला अभिमान वाटावा अशी वैयक्तिक कामगिरी बजावली. त्या दोघांचा समावेश असलेल्या भारतीय संघानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये 2021 आणि 2023 साली मिळून दोनदा धडक मारली. भारतानं 2023 साली वन डे विश्वचषकाची फायनल गाठली आणि 2024 साली 2020 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. पण त्याच भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानं नव्या वर्षाच्या तोंडावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीविषयी प्रश्न उपस्थित केलाय. 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं मेलबर्न कसोटी जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताचा तब्बल 184 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायला हवं अशी एक मोहीम सध्या विविध समाज माध्यमांवर सुरू झाली आहे. 4 मैच हुए, चारों मैचेस में पहले मैच को अगर छोड़ दो क्योंकि वो मैच जीते, जो एडिलेड में हम हारे, ब्रिस्बेन में और यहाँ पर जो हारे, उसमें हमारे पास चांसेस थे अच्छा करने का, अपॉर्चुनिटीज़ लेने का, बट वो अपॉर्चुनिटीज़ हमने लिए नहीं. उसकी वजह से गेम में पीछे लगे. फिर ऑब्वियसली आज हमारे पास अपॉर्चुनिटी था कि गेम को हमारे तरफ लाया जाए या ड्रॉ किया जाए, बट कोशिश की. बट अगेन बहुत से लड़के जिनकी आप बात करें, जिन्होंने रन बनाए, लंबा खेल सकते थे, लेकिन अभी नए लड़के सीखेंगे, आगे जितना मैचेस खेलेंगे तो सीखेंगे उस चीज़ को लेके. आपण ऐकलं रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या 2 कसोटी सामन्यांमधल्या पराभवावर तो आपलं स्पष्टीकरण देत होता. मंडळी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आता कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त होण्याची वेळ आली आहे का हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे त्या दोघांचंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातलं अपयश. यशस्वी जयस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासारखे नव्या दमाचे फलंदाज ऑस्ट्रेलियात धावांचा रतीब घालत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वाट्याला मात्र धावांचा दुष्काळ येतोय आणि त्याचा मोठा फटका साहजिकच भारतीय संघाला बसल्याचं पाहायला मिळालं. भारतानं पर्थची पहिली कसोटी जिंकली, पण ॲडिलेडच्या दुसऱ्या आणि मेलबर्नच्या चौथ्या कसोटीत भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ब्रिस्बेनच्या तिसऱ्या कसोटीत पावसानं वेळीच तारलं नसतं तर भारतानं एव्हाना मालिकाही गमावली असती. आपण त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली कामगिरी ग्राफिक्समध्ये. आपण रोहितची पहिली कामगिरी बघतोय, ती आहे त्याची आजवरची कसोटी क्रिकेटमधली कामगिरी. 2013 ते 2024 कसोटी 67 धावा 4301, सरासरी 40.57, त्याची शतकं आहेत 12 आणि त्याची अर्धशतकं आहेत 18. हाच रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 31 धावा त्याने केल्यात. सरासरी आहे 6.20, अर्थातच एकही शतक नाही किंवा एकही अर्धशतक नाही. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधली कामगिरी कालावधी 2011 ते 2024 122 कसोटी सामने, धावा आहेत 9207, सरासरी आहे 47.21, त्याची शतकं आहेत 30 आणि अर्धशतकं 31. आणि याच विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली कामगिरी 4 कसोटी सामने, धावा आहेत 167, सरासरी आहे 27.83, एक शतक त्याने पहिल्या कसोटीत झळकावलं ते वगळता केवळ 67 धावा पुढच्या 3 कसोटी सामन्यात आणि अर्धशतक त्याच्या नावावर एकही नाहीये या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात.
मंडळी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या याच अपयशाच्या पार्श्वभूमीवर आम्ही झिरो ओव्हरच्या समाज माध्यमावर आपल्याला एक प्रश्न विचारलाय. तो प्रश्न काय आहे पाहूयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली कामगिरी पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं असं वाटतं का? या प्रश्नावर आम्ही आपल्याला 3 पर्याय दिले होते: होय, नाही आणि सांगता येत नाही. आणि मंडळी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली मेलबर्नची कसोटी आपल्याला खरं तर जिंकण्याची संधी होती आणि ती संधी हुकली तर आपल्या फलंदाजांनी किमान कसोटी वाचवणं अपेक्षित होतं. पण पुन्हा एकदा आपली टॉप ऑर्डर ढेपाळली आणि आपण 184 धावांनी मेलबर्न कसोटी गमावली. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले हे सध्या कव्हरेजच्या निमित्तानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण मेलबर्न कसोटी सामन्यासह 2 प्रमुख गोष्टींचं विश्लेषण केलंय. सगळ्यात आधी त्यांनी पहिल्यांदा पाहूयात आपण मेलबर्नच्या 4थ्या कसोटी सामन्याविषयी सुनंदन लेलेंनी अगदी सोप्या शब्दात काय विश्लेषण केलंय. विजय, मी उसनं अवसान आणतोय हसण्याचं वगैरे, पण ऑनेस्टली स्पीकिंग मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर मी उभा आहे आणि प्रचंड निराशा आहे. हा सामना आपल्याला जिंकता आला असता का? अजिबात नाही. हा सामना आपल्याला वाचवता आला असता का? अगदीच वाचवता आला असता. आणि तो शक्य वाचवणारा सामना हा आपण ऑस्ट्रेलियाला बहाल केला आहे, त्यांना 2-1 आघाडी दिली आहे, ह्यामुळे निराशा आली आहे. मंडळी, सुनंदन लेले यांनी भारतीय संघाच्या मेलबर्न कसोटीतल्या कामगिरीचं अगदी स्पष्ट विश्लेषण केलं. पण वन डे आणि 2020 सामन्यांमध्ये सहजतेनं खेळणारा रोहित शर्मा कसोटी क्रिकेट मात्र अडखळून खेळताना दिसतोय. हे खरं आहे का? या प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं आपण तेही पाहूया. सुनंदन, खरं आहे, ज्या रोहितनी आपल्याला T20 कॅप्टन म्हणून वर्ल्ड कप जिंकून दिला, ज्या रोहितनी गेल्या वर्षी, अजून हे वर्ष चालू आहे म्हणून मी गेल्या वर्षी म्हणतोय, 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये बहारदार बॅटिंग करून सगळ्या लीग फेजच्या मॅचेस जिंकून आपण फक्त फायनलला अडखळलो, त्याच्यामध्ये सुद्धा रोहितनी जबरदस्त बॅटिंग केली होती. तो रोहित आत्ताच्या घडीला टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना चांगलाच अडखळतोय. त्यांनी बॅटिंग ऑर्डर चेंज करून पाहिली, तो सलामीला आला, तो मिडल ऑर्डरला आला, तो वन डाऊन आला. ह्या प्रश्नच नाही आहे. आत्ताच्या घडीला द्विधा मनस्थितीमध्ये तो आहे की मी व्हाईट बॉल क्रिकेटसारखं क्रिकेट रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळू का? आणि त्याच द्विधा मनस्थितीमध्ये क्रिकेटसुद्धा मला वाटतं त्याच्यावरती नाराज आहे, कारण जो ती पहिली चूक करतो त्यावेळेला त्याची विकेट जाते. आणि आज जेव्हा दुसऱ्या डावामध्ये या मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये तो आऊट होऊन परतला, तेव्हा त्याच्या परतण्याची जी चाल होती ती चाल दुःख देणारी होती, कारण तंबूमध्ये जाताना त्याची मान खाली होती आणि अत्यंत संथ लयीने विचारांनी तो आत गेला. त्यामुळे लक्षण तरी असंच आहे की टेस्ट क्रिकेटर म्हणून रोहित शर्माची शेवटचा कसोटी सामना हा जास्त दूर नाही आहे. मंडळी, सुनंदन लेले म्हणालेत की आज रोहित शर्मा बाद होऊन पॅव्हेलियनकडे जाताना त्याची देहबोली खूप सांगून गेली आणि मंडळी, भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात आता त्या देहबोलीविषयी अधिक विस्तारानं सांगण्याची गरज नाही. पण सुनंदन लेलेंनी जसं रोहितच्या कामगिरीचं विश्लेषण केलं तसंच त्यांनी विराटच्याही कामगिरीचं विश्लेषण केलं आणि एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण तोही त्यांच्याकडूनच ऐकूया. खरं आहे की पर्थ कसोटी सामन्यामध्ये विराट कोहलीने शतक केलं, पण त्याचा फॉर्म परत आला का? अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की जर का गेल्या 2 वर्षाचा खेळ काढून पाहिला तर टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली एक बॅट्समन म्हणून सातत्य दाखवत नाही आहे. ही गोष्ट नाकारण्यासारखीच नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये या सिरीजमध्ये आपण जर का पाहिलं तर आउटसाईड दी ऑफ स्टंप तो किती वेळा आऊट झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्याला क्रिकेटमध्ये माइंड ओव्हर बॉडी म्हणतात की तुमचं मन हे तुमच्या शरीराचा बरोबर त्या बाजूला घेऊन जातं की नाही, तर ते घेऊन जात नाही आहे. त्यालाही माहिती आहे आपण अनावश्यक उजव्या स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळतो आहे, पण ते त्याला कंट्रोल करता येत नाही आहे. विजय, मला लेले स्टाईलमध्ये आणि पुणेरी स्टाईलमध्ये एकच प्रश्न मला विचारायचा आहे. कोहली कॅप्टन असता
तर त्यांनी विराटला टीममध्ये ठेवलं असतं का? आणि त्याचं उत्तर नाही आहे, कारण हाच कोहली कॅप्टन होता त्यावेळेला त्यांनी अजिंक्य राणे, पुजारा, रोहित शर्माला टीममध्ये बाहेर ठेवलेलं आहे. त्यामुळे हा डिसिजन मला वाटतं संघ व्यवस्थापनाचा नाही आहे, हा डिसिजन अजित आगरकर आणि त्याच्या कमिटीने घेण्याचा आहे. कारण जर पूर्वीचा काळ विचारात घेतला तर एक जुना जाणता खेळाडू चांगल्या लयीत खेळत नसताना त्याला तुम्ही खेळवत राहिलं, विराट कोहलीला 19 वर्षाच्या बाहेर ठेवलेलं चाललं असतं का? नाही. तसंच मला असं वाटतं रोहित शर्मा असू देत, विराट कोहली असू देत, शेवटची कसोटी सिडनीमध्ये त्यांना खेळू देत, त्याच्यात त्यांना भरपूर यश मिळू देत. ते यश मिळू देत अथवा अपयश येऊ देत, बॅटन पास करण्याची वेळ आलेली आहे असं माझं तरी स्पष्ट मत आहे. सुनंदन लेले ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. मेलबर्न कसोटी त्यांनी पाहिली आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलंय. पण अजूनही आपलं समाधान झालं नाही आणि म्हणूनच आपण जायचंय दिल्ली आणि मुंबईत. तिथं आपल्यासोबत आहेत माजी कसोटीपटू राजू कुलकर्णी मुंबईतून आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली हे आपल्यासोबत असणार आहेत दिल्लीतून. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. मला अर्थातच पहिल्यांदा जायचं आहे राजू कुलकर्णीकडे. राजू, सुनंदन काय म्हणाला ते ऐकलं. सुनंदन स्वतः मेलबर्नमध्ये. पण रोहित आणि विराट यांच्यासारख्या सर्वोच्च स्तरावर सर्वोच्च खेळ करणारे जे 2 फलंदाज आहेत त्यांच्या निवृत्तीची वेळ आली आहे असं आपल्याला इथून म्हणता येतं का, किंवा त्यांना सांगता येतं का? विजय, एक बघ की दोघंही निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत. एक 36 वर्षाचा आहे, एक 38 वर्षाचा आहे. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये मी अशा बघीन की रोहितच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जे तो 20, 25, 30 वर्षी जे स्ट्रोक्स खेळत होता तेच तो स्ट्रोक्स आता रिपीट करायला लागलाय. आणि त्याला समजायला पाहिजे, थोडंसं मला वाटतं लेट होत आहे, पण त्यांनी एक गोष्ट समजायला पाहिजे की वयाप्रमाणे रिफ्लेक्सेस कमी होतात. त्यामुळे जर रोहितचा आपण पॅटर्न पाहिला तर बहुतेक तो नो मॅन्स लँडमध्ये असतो, असे शॉट्स खेळतो की ज्याच्यामुळे तो एक वेगळाच दिसतो. म्हणजे आज जे आपण सगळे म्हणतायत की रोहितने रिटायर व्हायला पाहिजे, विराटने रिटायर व्हायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे की रोहितनी थोडीशी जर ॲडजस्टमेंट केली तर त्याच्यामुळे त्याला फायदा होईल. विराटनी या सिरीजमध्ये 1 सेंचुरी मारलेली आहे. तसं बघायला गेलं तर फक्त काळजीची बाब अशी आहे की विराट परत त्याच मिस्टेक्स करतोय. जसा आऊट होत होता तसाच आऊट होतोय. खरं म्हणजे त्याच्या लेवलच्या, त्याच्या दर्जाच्या प्लेयरला असं आऊट होणं शोभत नाही. एकदा दोनदा आऊट झाल्यावर त्यांनी स्वतःला ॲडजस्ट करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की थोडेसे अजून चान्सेस देऊन थोडंसं समजुद्दीने जर घेतलं, कारण हा सगळा बॅकलॅश आहे न्यूझीलंडच्या 3 मॅचेस हरल्यावर, त्याच्यानंतर पहिली मॅच ऑस्ट्रेलियाच्या बरोबर हरल्यावर, आणि त्याच्यामुळेच हे सगळं कॉन्ट्रोवर्सी पुढे आलेली आहे. पण मला असं एकच वाटतं यावेळी मी म्हणेन की 5वा बॅट्समन जर पंत जातो आपला, जर पंत जातो तो रोहित, विराटनी उगाचच्या उगाच स्वतःवर ते प्रेशर आणून घेतलंय. कारण जर आज जर आपण पाहिलं तर टी नंतर 7 विकेट्स गेल्या आणि अशाच बऱ्याच गोष्टी होणार आहेत जर पंत 5 नंबरला बॅटिंग करणार असेल. राजू, तुझा एक मुद्दा घेऊन मला विजयकडे जायचंय. विजय, मराठीत एक म्हटलं जातं की यशाला अनेक बाप असतात पण अपयशाला, पराभवाला कोणीही बाप नसतो. राजूने तोच मुद्दा सांगितला की न्यूझीलंड समोर हरलो, ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियासमोर हरतोय आणि अशा वेळी विराट आणि रोहितने निवृत्त व्हायची मागणी केली जाते. ती योग्य म्हणायची का विराट आणि रोहितनं आता निवृत्त व्हायला हवं? मला विजय आणि राजू दोघांना हे विचारायचं की कोण म्हणतायत की त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे? कोणी पत्रकार किंवा कॉमेंटेटर्स किंवा सिलेक्टर्स कोणी बोलले का जोरात की ह्या दोघांना रिटायर व्हायला हवं? नाही, हे फक्त सोशल मीडियाचा एक आवाज आहे की या दोघांना काढा. तर सोशल मीडियावर असतात ते काही एक्सपिरियन्स लोक नसतात, ते वाटेल त्यांना बोलायचं असतं ते बोलतात, त्यांना वाटतं की आम्ही बोललो हे दोघांना काढलं जाईल. एवढं लक्षात ठेवा की ही अशी वेळ आहे जेव्हा कदाचित थोडंसं त्यांना सपोर्ट केलं तर ते डेफिनेटली, अजून एक मॅच आहे, अजून सिडनीची मॅच आहे, त्यानंतर पुढे इंग्लंड सिरीज आहे. राजू बरोबर म्हणला की वयाप्रमाणे रोहित थोडा स्लो झाला आहे, नो डाऊट. नाहीतर रोहित मला वाटतं एक असा प्लेअर होता मागच्या 20 वर्षात ज्याच्याकडे जेवढं वेळ होतं बॉल खेळायला कुणाकडे नव्हतं, इव्हन विराटकडे नव्हतं. तर
थोडंसं मला वाटतं की आपण घाई करतो आहे. हे इथे सुद्धा आता राजू तू हे बघ, ऋषभ पंत त्याला एवढं बोलल्यावर सुद्धा तो काय शॉट खेळून आज होता. तो जर तो लॉंग ऑनला त्यांनी ती शॉट मारली नसती तर आपण मॅच काढली असती, आपण हारलो नसतो डेफिनेटली. पण तुम्हाला एका स्टेजवर येऊन रिस्पॉन्सिबिलिटी ठरवावी लागेल. रोहित घेतो आहे, मला माहित नाही कुठली बॉडी लँग्वेज काय लोक बोलतात. तो प्रेस कॉन्फरन्स नंतर खूप चांगला येतो, खूप स्माइल करून बोलतो, सगळ्या प्रश्नांचे उत्तर पण देतो. तर मला वाटतं की अजून वेळ नाही आली की या दोघांना काढा. थोडंसं सिलेक्टर्सला आपलं काम करू द्या. हा निर्णय मोठा आहे कारण बीसीसीआय पण बघेल. ते फक्त असंच नाही की कोणी म्हणालं तर या दोघांना काढलं जाईल. प्लस खूप खूप मला वाईट वाटतं की आपल्याकडे आपण जे परफॉर्मर्स असतात, जुने चॅम्पियन्स असतात, त्यांना आपण मान नाही. एकदा म्हणजे आपल्याला खूप घाई असते की काढा आहे ना असे. मला माहिती विराटचा कोण रिप्लेसमेंट आला आहे किंवा रोहितचा कोण रिप्लेसमेंट आला आहे. अजून थोडस मला वाटतंय एखादा सीझन मी बॅक करेन. तुम्ही दोघंही मला वाटतं सेम वेव्हलेंथवर आहात. मला राजू तुझ्याकडे यायचंय. खरं तर रोहितनं पहिली कसोटी तो खेळला नव्हता, या मालिकेत तो आला, मधल्या फळीत खेळला आणि मग पुन्हा सलामीला आला. हे जे काही बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याने बदल करून पाहिले, याचं एक वेगळं दडपण त्याच्यावर होतं का, आणि जर असेल नसेल तर त्याने कुठल्या क्रमांकावर खेळायला पाहिजे? विजय, पहिल्याच कसोटी सामन्यात राहुलनी रन्स केल्यामुळे जेव्हा सेकंड टेस्ट मॅचसाठी रोहित आला तेव्हा त्याला स्वतःला ॲडजस्ट करायला लागलं. परंतु मला असं वाटतं की हे जे बरेच प्रयोग झाले आणि आता या टेस्ट मॅचमध्ये पण असा प्रयोग झाला की पंतला 5 नंबर खेळवायचा, 6 नंबर जडेजा असेल, 7वा रेड्डी असेल, तर त्याच्यात कुठेतरी ती चूक झालेली आहे. कारण आपण एक विसरतो की आपली मधली फळी जर चांगली नसेल तर त्याचं प्रेशर हे नेहमी पहिल्या 3 बॅट्समनवर येतं आणि तेच झालेलं आहे. परंतु मगाशी सुनंदन ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे रोहितची बॉडी लँग्वेज जर बघायला गेलं तर थोडीशी क्वेश्चनेबल आहे. असं वाटतंय की त्यांनी मनात काहीतरी एक निश्चय केलेला आहे. कदाचित तो शेवटच्या कसोटीची वाट बघेल आणि त्याच्यानंतर तो काहीतरी डिसिजन घेईल असं मला एकंदर त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं वाटतं. परंतु मला असं वाटतं की त्यांनी अजूनही धीर सोडू नये, थोडीशी स्वतः ॲडजस्ट करावी. एक नॅचरली टॅलेंटेड प्लेअरचं हेच नेहमी असतं की जेव्हा तो थोडासा रिफ्लेक्सेस कमी होतात वयाप्रमाणे, त्यामुळे त्याला बरीच ॲडजस्टमेंट करायला लागते. जे शॉट्स तो नेहमी खेळत आलाय ते शॉट्स कुठेतरी त्याला थांबवायला लागतात आणि थोड्या पेशन्सनी पुढे जायला लागतं. विजय, जसं राजूने रोहितला अगदी लहानपणापासून पाहिलंय, तू विराटला तसंच अगदी लहानपणापासून पाहिलंयस. विराटवर तुझं पुस्तक देखील आलंय. विराटनं पर्थला 100 केलेत, पण त्या पर्थच्या 100 नंतर आपल्याला पुढच्या 3 कसोटी सामन्यात तो विराट दिसला का जो आपल्याला हवाय? नाही दिसला. आणि बरोबर राजूने आता सांगितलं की तो ते शॉट खेळताना ऑफस्टंपच्या बाहेर आउट होत गेला आहे. आणि रोहितचं पण बघा की त्याचं ते फेवरेट शॉट आहे, पुल शॉट, ब्रेड अँड बटर. तो किती म्हणजे कुठल्याही बॉलरला कुठेही फेकायचा तो. आणि पण आता दिवस खराब आले आहेत, तो त्या शॉटला तो आउट होतो आहे. आणि विराटचं डेफिनेटली मी म्हणणार की त्याचं फिटनेस प्रॉबेबली ॲज गुड ॲज एनीबडी इन द टीम. आणि त्याचं मेन कारण हे होतं की जेव्हा राजूला माहित आहे फास्ट बॉलर होता, जर आपण फिट असलो तर आपली बॉडी रिस्पॉन्ड करते. आपण जे प्रयत्न करतो बॉल टाकताना किंवा बॅटिंग करताना, रन्स घेताना. तर इथे विराटचा प्रश्न हा नाही आहे, फॉर्मचा प्रश्न आहे एक. आणि त्याने ठरवावं की ऑफस्टंपच्या बाहेर बॉल खेळायचीच नाही. पण इगो पण मला वाटतं कधी कधी येतं माणसाचं की तो वाटतं मी मारून दाखवतो कव्हर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर ड्राईव्ह, आणि तो बरोबर तिथेच आउट होत आहे. जसं आपले ऋषभ पंत बाहेर मोठे शॉट्स खेळताना आउट होत आहेत. तर तू म्हणल्यासारखं मी पाहिलं विराटला खूप जवळून, चांगला ओळखतो. आणि तो जायच्या आधी एक मोठं काहीतरी कामगिरी करून. विजय, मला हाच प्रश्न पुढे घेऊन जायचा आहे. जर तुला विचारायचं झाला तर सचिनच्या कारकिर्दीत अशीच एक वेळ आली होती आणि तो दौरा देखील ऑस्ट्रेलिया होता. आणि सचिन काही विशिष्ट शॉट्स थांबवून ते शॉट्स त्याने भात्यातनं काढले नाहीत आणि तो खेळला आणि तो यशस्वी झाला.
हे विराटला करावं लागेल? करावं लागेल. राजू, मी तुला सांगतो, 2003 जेव्हा सचिनने तर डबल 100 केलं सिडनीला, मी कव्हर करत होते ती टूर आणि त्याच्या आधीची पण टूर. त्या इनिंग्सला सगळ्याला माहिती आहे त्यांनी कव्हर ड्राईव्ह बंद केलं कारण आउट होत होता. आणि पहा म्हणजे काय रिस्पॉन्स त्यांनी दिला, डबल 100. तर असंच विराटला करायलाच पाहिजे. तो आपल्याला सांगू शकतो की मी कुठल्याही परिस्थितीत ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कट किंवा स्क्वेअर ड्राईव्ह हे सगळं मी नाही मारायला जाणार. मग ऑटोमॅटिकली आता पहा ह्या इनिंग्स मध्ये सुद्धा जेव्हा पंचने ठरवलं की वर बॉल नाही मारायची, तर तो चांगला खेळत होता, थांबून खेळत होता, डोकं खाली ठेवून खेळत होता. जिथे पुन्हा तिथे डोक्यात आलं की नाही 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 मी तर स्लो प्लेअर आहे, मी जरा माझं नॅचरल गेम आहे, बॉल फेकायचं वर, झाला आउट आणि टीमची वाट लागली. तर त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी घ्यावी लागेल. असं नाहीये की फक्त विराट आणि रोहितमुळे टीम हरती आहे. आणि हे खूप अनफेअर आहे की लोक जे म्हणतात की ह्या दोघांनी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. मला फक्त हे विचारायचं की कोण मोठा प्लेअर म्हणालाय आपल्यापैकी इंडियामध्ये की या दोघांनी रिटायर व्हावं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा विजयने उपस्थित केलाय. मला राजू, तुला शेवटचा प्रश्न विचारायचा या संदर्भातला. एका क्रिकेटरला नेमकं म्हणजे आता विराट आणि रोहितचा प्रश्न आहे म्हणून, म्हणजे सचिनच्या नंतर मोठे 2 फलंदाज म्हणून मी या दोघांचं नाव घेतो, की नेमकं कधी समजतं, कसं समजतं की ही आपली रिटायर होण्याची किंवा निवृत्त होण्याची वेळ आली आहे? विजय, जेव्हा आपल्याला कळतं की आपले रिफ्लेक्सेस कमी झालेले आहेत, आपण कुठेतरी कमी पडतोय, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की एवढं क्रिकेट खेळल्यावर त्यांना असं वाटतं की जेव्हा सकाळी उठतो तेव्हा असं त्यांना वाटतं की आपल्याला फलंदाजीचं प्रेशर येतं, आपल्याला आपण कॉन्फिडन्स आपला गेलेला आहे, तेव्हा कुठेतरी ते असे संकेत आहेत की मला असं वाटतं आता माझं क्रिकेट बास झालं. आता नेमका चॉईस आहे की बरेच जण वन डेमधनं रिटायर होतात, T20मधनं रिटायर होतात आणि फक्त टेस्ट क्रिकेट खेळतात, असे बरेच चॉईसेस आहेत. तर त्याप्रमाणे असं कळायला लागतं की मी सकाळी उठतो आणि मला क्रिकेट खेळावं असं वाटत नाही. मला जे पूर्वीचं माझं जे हे होतं, एक इंटरेस्ट होता म्हणा, किंवा तो जिथे कमी पडायला लागतो तेव्हा प्लेयर खरंच विचार करायला लागतो की मला आता इथे थांबायला लागेल. धन्यवाद राजू, धन्यवाद विजय, दोघांचेही आपण या ABP माझाच्या 0 ओव्हरच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळाबद्दल. आणि मंडळी, या सखोल चर्चेनंतर आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरमध्ये. आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली कामगिरी पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं असं वाटतं का? होय, नाही आणि सांगता येत नाही, असे 3 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्याच्यावर आपण दिलेला कौल आम्ही दाखवणारच आहोत. पण त्याआधी पाहूया आपल्या प्रतिक्रिया. अनिरुद्ध करपे हे यूट्यूबवर म्हणतात निवृत्त नाही, त्यांना काढलं पाहिजे आणि नवीन होतकरू खेळाडूंना घेतलं पाहिजे. एक्सवर श्याम ठाणेदार म्हणतात BCCIनं विराट आणि रोहितसाठी एक फेअरवेल मॅच आयोजित करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप द्यावा. फेसबुकवर भास्कर पाटील वानखेडे म्हणतात कसोटी सामन्यांसाठी निवड समितीनं T20 खेळाडूंना पाठवलं. रहाणे, पुजारासारखे कसोटीचा पिंड असलेले आणि मजबूत डिफेन्स असलेले खेळाडू डावलले. लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविड, कुंबळे जमान्याची आज खरंच खूप आठवण येते. इंस्टाग्रामवर सानिया पठाण म्हणतायत काहीही काय, फॉर्म हा वर खाली होत असतो. रोहित विराट असूनही आपण हरतोय, ते नसतील तर काय होईल याचा विचार करा. आणि मंडळी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे तो पोल रिझल्ट पाहण्याची, म्हणजे तुम्ही दिलेले जे कौल आहे त्याच्यावरचा निकाल पाहण्यासाठी आपण आलोय पोल सेंटर. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली कामगिरी पाहता त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं असं वाटतं का? एकूण मतं यूट्यूबला आली 50,000. होय असं म्हणतायत 73% प्रेक्षक, 22% प्रेक्षक म्हणतायत नाही, आणि 5% प्रेक्षक फक्त म्हणतायत सांगता येत नाही. एक्सवर आलेला कौल आपण पाहतोय. 69% प्रेक्षक म्हणतायत होय, 28% प्रेक्षक म्हणतायत नाही, पण 3% प्रेक्षक म्हणतायत सांगता येत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय.
थोडासा बदलतोय. 56% प्रेक्षक म्हणतायत होय निवृत्त व्हावं, 38% म्हणतायत नाही, पण 6% म्हणतायत सांगता येत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 60% प्रेक्षक म्हणतायत होय निवृत्त व्हावं, 33% म्हणतायत नाही आणि 7% म्हणतायत सांगता येत नाही. मंडळी, क्रिकेटच्या भाषेत नेहमीच एक गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे तुम्ही का निवृत्त होताय असा प्रश्न तुम्हाला क्रिकेट रसिकांनी विचारायला हवा. तुम्ही कधी निवृत्त होताय असा प्रश्न तुम्हाला कधीही विचारण्यात येऊ नये. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या महारथी फलंदाजांना त्यांच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीविषयी आज चहूबाजूनी प्रश्न विचारण्यात येत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेटिंग बुद्धिमत्ता आज तुमच्या आमच्यापेक्षा नक्कीच जास्त चांगली आहे आणि म्हणूनच ते दोघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये यशस्वी आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते दोघंही स्वतःच्या कसोटी कारकिर्दीचं अवलोकन नक्कीच करतील आणि योग्य निर्णयही घेतील यात शंका नाही. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली सिडनीची अखेरची कसोटी जिंकून मालिकेत त्या दोघांनी भारताला बरोबरी साधून द्यावी हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे. म्हणजे आता जाऊया थेट मराठवाड्यात. तिथे एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे आणि तो आहे एका जागेचा. बरं, ही जागा काही ओसाड पडलेली जमीन नाही, ती जागा आहे एका स्मारकाची, जिथं हुतात्मा स्मारक उभारण्यात येतं, जिथं एका मोठ्या लढ्याच्या संघर्षाची कहाणी उभी राहते. त्याच जागेवर एका व्यक्तीनं दावा केला म्हणून तिथलं काम थांबवलं गेलं. मराठवाडा विद्यापीठ हे मूळ नाव आहे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं आणि याच नामांतराचा लढा तब्बल 16 वर्ष सुरू होता. 1958 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1978 पासून या विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा एक लढा सुरू झाला. त्या लढ्याला 16 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1994 साली यश आलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतरही झालं. नामांतराच्या या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांची आठवण म्हणून सध्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्मारक उभं करण्याचं काम सुरू आहे. पण जिथे हे स्मारक उभं करण्यात येतंय ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत संभाजीनगरच्या सय्यद झियाउद्दीन कादरी यांनी ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल केलाय. त्यानंतर ट्रिब्युनल कोर्टानं विद्यापीठाला नोटीस बजावली. त्यामुळे स्मारकाचं बांधकाम सध्या थांबवण्यात आलंय. इकडे काम बंद झालं आणि तिकडे विरोधही सुरू झाला, तोही आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी पाहूयात महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या संपूर्ण प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सदर प्रकरणी असे दिसत आहे की युनिव्हर्सिटी काही बांधकाम करत आहे आणि या बाबतीत एक व्यक्ती 2023मध्ये महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनलमध्ये सूट दाखल केलेला आहे आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की या युनिव्हर्सिटीला जी लागून वक्फची मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये युनिव्हर्सिटी विनापरवाना काम करत आहे आणि कोर्टाने नमूद केलेले त्यांच्या आदेशामध्ये की प्रथमदर्शनी असे दिसत आहे की सदरील मिळकतीमध्ये त्यांचं अतिक्रमण होत आहे. तर यामध्ये युनिव्हर्सिटीने त्यांची जागा मोजमाप करून घ्यावी आणि त्यांच्या जागेत बांधकाम करावं असंच काही हा प्रकरण आहे. वक्फ बोर्डाकडून त्या शहीद स्मारक बनवण्यामध्ये अथवा त्यांच्या बांधकाम करण्यामध्ये आमची काही हरकत नाही किंवा आम्ही त्याला अडवलेलं नाही. म्हणजे ही झाली वक्फ बोर्डाची भूमिका. पण जसं आम्ही आधीच म्हणालो की इकडे स्मारकाचं काम थांबलं आणि तिकडे विरोध सुरू झाला. विद्यापीठाकडून कायदेशीर सल्ल्यानंतरच पुढचं पाऊल उचलणार अशी माहिती समोर आली आहे. ज्या कंत्राटदाराकडून हे काम सुरू होतं त्यांनी वक्फ बोर्डाच्या नोटिशीनंतर काम थांबवल्याचं सांगत नियोजित वेळेत स्मारक पूर्ण होणार नाही हेही स्पष्ट केलंय. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र या प्रकरणात पुढाकार घेऊन मधला मार्ग काढणार असल्याचं स्पष्ट केलं. नामांतराच्या चळवळीमध्ये जे शहीद झालेले आहे त्यांचं स्मारक विद्यापीठाच्या बाजूला उभं करण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे. शासनाच्या वतीनं सुद्धा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण ती जागा निश्चित करण्यात आलेली आहे, ती जागा वक्फ बोर्डाची असावी अशा पद्धतीची काही माहिती आहे. तरी मला असं वाटतं की वक्फ बोर्डाशी बोलू, ती जागा त्यासाठी घ्यायला हरकत नाही आहे. त्या ठिकाणी बरं टेक्निकल अडचण असतील तर जागा दुसरी बघावी आणि त्या ठिकाणी स्मारक औरंगाबाद संभाजीनगर आवश्यक आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे.
आता जाऊया मराठवाड्यातल्याच बीडमध्ये. इथं 2 महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पहिली, मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नाही तर माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलाय असं म्हणणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी अवघ्या काही मिनिटांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीची माफी मागितली आहे. इतकंच नाही तर आणखी एक मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचबरोबर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केंद्रस्थानी असणाऱ्या वाल्मिक कराडचा एक फोटो समोर आलाय आणि पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस पूर्ण झालेत, पण आरोप प्रत्यारोप काही केल्यास संपत नाहीयेत. आता हेच बघा, प्रकरणात केंद्रस्थानी असणारा वाल्मिक कराड आजही फरार आहे, पण तोच वाल्मिक कराड हा शरण येणार असल्याची कालपासून चर्चा होती. पण तसं काही घडलं तर नाही, पण वाल्मिक कराडचे 10 दिवसांपूर्वीचे फोटो आता समोर आलेत. खरं तर हे फोटो खुद्द वाल्मिक कराडनं स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलेत. त्यात त्यानं सहकाऱ्यांसह उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं मंदिर दिसतंय. विशेष म्हणजे या फोटोत वाल्मिक कराड याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत दिसत आहेत. त्या संदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आपण तातडीनं माहिती घेणार असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे 150 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली CIDची 9 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत. त्यामुळे कराडला लवकरात लवकर पकडलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. असं असलं तरी त्याच वाल्मिक कराडवरून धस यांनी नाव न घेता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. तर विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरोपींवर मकोका कधी लावणार असा प्रश्न हा जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय. बकरे की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्या तास सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हा जर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने दिसतं. त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही ना. हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे. कुठे मुक्का नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठे काय नाही. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा. म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, तो कोणाचा नातलग आहे, या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं. शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार, 100% अटक करणार. याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं. भाजप आमदार सुरेश धस यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी आजही पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्द्यांवर उत्तरं दिली, पण टार्गेट मात्र धनंजय मुंडेच होते. शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतायत असं म्हणत असतानाच शस्त्र बाळगण्याच्या कायद्याच्या तरतुदी आणखी कडक कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि हेच बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच बीडचं पालकमंत्री व्हावं अशी विनंतीही केली. का पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो, मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल. तुम्ही या TV पुढे बोला. घाबरतात लोक, हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात का काय. काही अधिकारी अजूनही बी, काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत, अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होतात का काय, कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत, ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो. मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. एकीकडे सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांकडे बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची मागणी केली, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणेंनी अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं अशी मागणी करून टाकली. बीडच्या हत्या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता नसल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी केलाय. कुठलाही तपास झाल्यानंतर 24 तासांनी संबंधित माहिती सादर करायला हवी, पण लोकप्रतिनिधी असूनही तपासाची माहिती दिली जात नसल्याचं सोनावणे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचं लक्ष असल्याची माहिती सोनावणेंनी दिली. इथं मुख्यमंत्री पालकमंत्री होऊ शकतात का नाही मला माहीत नाही, कारण मला कळतं तसं कुठं माहिती बघितलेलं नाही आहे. आता काय होणार आहे, कारण भाजपच्या ह्याच्यात काय अशक्य नाही आहे ते मला माहीत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचा जर क्रायटेरिया असा असेल की पालकमंत्री पद कुणाला द्यावा हा कुणाचा प्रश्न आहे, त्या तिन्ही पक्षाचा आहे, त्याच्यात आमचा विषय नाही आहे. पण तुम्ही विचारतात म्हणून किंवा माझी काय अपेक्षा म्हणलं तर अजितदादांना माझे सर्व सौंगाडी काय काय बीड जिल्ह्यामध्ये करतात हे बघायला तरी मिळेल त्यांनी एकदा पालकमंत्रीपद घेतलं तर.
म्हणून अजितदादांनी पालकमंत्रीपद बीड जिल्ह्याचं घ्यावा आणि मग बीड जिल्ह्याला काय असते ते एकदा कायदा व सुव्यवस्था ते दाखवू शकतील असं मला वाटतं. मग अजितदादांनी घ्यावं पालकमंत्रीपद. आता सुरेश धस यांच्या संदर्भातलीच पण दुसरी बातमी आहे ती अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली. महादेव ॲपवर बोलण्याच्या ओघात सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींच्या बीडमधल्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर वक्तव्य केलं होतं आणि त्यात त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची नावं घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीनं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस यांच्याकडून एक महिला कलाकार म्हणून आपला अवमान झाल्याची भूमिका मांडली होती. या प्रकरणात प्राजक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. त्यावर आम्ही दुपारीच त्यांना गाठलं होतं तर प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपला आहे असं म्हणून सुरेश धस यांनी वेळ मारून दिली. पण संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे अवघ्या तासभरापूर्वी आमदार सुरेश धस यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातील माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला असं म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारी राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला. आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीररित्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत. आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे. संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी. प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हणत अखेर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांना आज सकाळपासूनच समजवजा विनंती पक्षाकडूनही करण्यात येत होती. सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना सुरेश धस यांना काही सल्ले दिले. तपासाची दिशा भरकटेल अशी विधानं टाळावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही का असा प्रश्न करून सुरेश धसांचे त्यांनी कानही टोचले. तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सुरेश धसांना भाषेवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता. आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही. त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही. या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये. देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा. जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा. जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं आहे. आमच्याही नेत्यांनी मान्य सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत, पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे. प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. मंडळी, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजेच स्पेडेक्स या अवकाशात 2 उपग्रहांना जोडणाऱ्या मोहिमेचं आज रात्री 9:58 श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वतीनं चांद्रयान-4 आणि भारतीय अवकाश स्थानकाची पूर्वतयारी म्हणून स्पेडेक्स हा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात 2 भागांची जोडणी करण्याची, अर्थात
डॉकिंगची क्षमता असलेला भारत हा चौथा देश ठरेल। याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी डॉकिंगचं तंत्र अवगत केलंय। ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच PSLV-C60च्या सहाय्यानं प्रत्येकी 220 किलो वजनाच्या SDX-01 आणि SDX-02 या 2 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे। जमिनीपासून 470 किलोमीटर उंचीवरील वर्तुळाकार कक्षेत दोन्ही उपग्रहांना लहानच्या गती फरकानं मुक्त करण्यात येईल। साधारणपणे 24 तासांमध्ये दोन्ही उपग्रहांमधील अंतर हे 10 ते 20 किलोमीटर इतकं होईल। उपग्रहांवरील इंजिनाच्या सहाय्यानं दोन्ही उपग्रहांना एका समान कक्षेत आणून त्यांचा वेगही समान केला जाईल। 2 उपग्रहांमधील अंतर 20 किलोमीटर असताना प्रयोगाची सुरुवात होईल, ते टप्प्याटप्प्यानं कमी होत जाईल। उपग्रह जोडणीची प्रक्रिया अत्यंत अलगदपणे व्हावी यासाठी SDX-01 उपग्रहाचा अखेरचा वेग हा 10 मिलीमीटर प्रति सेकंद इतका कमी असेल। डॉकिंग हे तंत्रज्ञान अवगत असलेला चौथा देश ठरेल। येत्या काळामध्ये जेव्हा चंद्रावरून दगडमातीचे नमुने आपल्याला पृथ्वीवर आणायचे आहेत, तर त्यावेळेस एक यान ते नमुने जमा करेल, त्यानंतर चंद्राभोवती फिरणाऱ्या दुसऱ्या यानाकडे ते हस्तांतरित केलं जाईल आणि चंद्राभोवती फिरणारे यान ते नमुने घेऊन पृथ्वीकडे येईल। त्या दृष्टीने स्पेडेक्स या मोहिमेचं महत्त्व आहे। त्याचसोबत भारतीय अंतरिक्ष स्टेशन हे साधारणतः 2028 पासून ते 2035 या काळामध्ये टप्प्याटप्प्याने उभारण्यात येणार आहे आणि हे सगळे भाग एकमेकांना जोडण्यासाठी स्पेस डॉकिंगचा उपयोग होणार आहे आणि हे या सगळ्या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी आजच्या स्पेडेक्स या एक्सपेरिमेंटमधून होणार आहे।